नमस्कार मंडळी, मी सपना आणि सपना वी आर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी नवीन काहीतरी क्रिएटिव्ह पेंटिंग करणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काही वॉलपुट्टी किंवा क्ले असं काहीच यूज करायचं नाहीये। मी फक्त घरामध्ये इकडे तिकडे जे काही पडलेले बॉक्स आहेत ते गोळा केलेले आहेत आणि त्या बॉक्स पासूनच आज काहीतरी अशी नवीन क्रिएटिव्ह वस्तू बनवणार आहे ना, ती खूप छान वाटेल आणि वॉल सुद्धा भरून दिसेल। आता शाळेला सुट्ट्याही लागणार आहेत आणि तुमच्यासाठी मी नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन येणार आहे। चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। मी इथून व्हिडिओ अपलोड केला की डायरेक्ट तो तुमच्या जवळ येईल आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशनही समजेल आणि तुम्ही पटकन जाऊन झटकन व्हिडिओ सुद्धा बघू शकता। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आता घरामध्ये जो सगळ्यात खराब बॉक्स आहे तोच मी यूज करणार आहे। चांगला बॉक्स आताच का मी यूज करू, तो मी नंतर कोणत्या तरी DIY ला यूज करणार आहे। इथे मी एकाच बोर्डचे वेगवेगळे पार्ट केलेले आहेत आणि एकाच साईजचे घेतलेले आहेत। त्याच्यावरती लावायला मी सुपर व्हाईट पेपर यूज करते, तुम्ही झेरॉक्स पेपर सुद्धा यूज करू शकता। मी अंदाजपंचे साईज घेऊन इथं माप टाकलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे कटिंग करून घेणार आहे। सुपर व्हाईटची A4 साईज यूज करत आहे मी इथं। हे कटिंग करून झाल्यावर चारही फ्रेम मी पटपट चिटकवून घेतलेले आहेत। या पेपरवरती मी मध्यभागी जो फेविकॉल लावलेला आहे तो तुम्ही शक्यतो टाळा लावायचा, कारण की तो लावल्यानंतर पेपर असं चिटकून बसतोय आणि ते व्यवस्थित दिसत नाहीये। पेंटिंग करताना पण प्रॉब्लेम येतोय, तुम्ही पुढे गेल्यावर बघू शकताय। मी जशी पहिली आयडिया घेतली होती तर त्या आयडियामध्ये मी 4 फ्रेम तयार करणार होती आणि 4 फ्रेम माझ्या रेडी झालेल्या आहेत। त्या 4 फ्रेमवरती मी काय डिझाईन ड्रॉ करणार आहे मी ऑलरेडी तयार केलेली होती, तुम्ही सुद्धा असं तयार करून ठेवा आधी। मी जशी डिझाईन ड्रॉ केलेली आहे तशी आता मी याच्यावरती सुद्धा ड्रॉ करत आहे आणि फ्रेमच्या चारी बाजूने मी 1 सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर जागा सोडली आहे। इथं मी पटकन डिझाईन ड्रॉ करून घेते, कारण की 4 फ्रेम आहेत, सगळ्यांचे डिझाईन तुम्हाला दाखवू शकत नाही, खूप टाइम जाईल। मी फास्टमध्ये तुम्हाला ही डिझाईन दाखवू शकते। तुम्ही जर हीच डिझाईन ट्राय करणार असाल तर चालेल, पण तुम्ही तुमच्या ह्यानं काहीतरी नवीन क्रिएटिव्ह जर डिझाईन करणार असाल तर खूप छान होईल। चारी पण फ्रेमवरती मी एकसारखीच डिझाईन ठेवलेली आहे, फक्त मधला पार्ट चेंज केलेला आहे आणि तो कसा चेंज केलेला आहे ते याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतेय। अशा प्रकारे मी 4ही फ्रेम कंप्लीट केलेले आहेत आणि डिझाईन एकसारखीच बनवलेली आहे, फक्त मधला पार्ट चेंज केलेला आहे। असं वाटते की हे कॅनव्हास बोर्डच आहेत। चला तर मग पटकन कलर करायला घेऊयात। इथं मी निवॉन पिंक कलर यूज करते, निवॉन येलो कलर यूज करते, साधा ग्रीन कलर आहे आणि साधा स्काय ब्लू कलर आहे, ॲक्रेलिक कलर। स्काय ब्लू कलर हा फ्रेश कलर वाटतो म्हणून तो मी पूर्ण बेसमेंटला देऊन घेतलेला आहे। कलर करत असताना मी एकच कलर पूर्ण अख्ख्या चारी पण फ्रेमला देऊन घेते, म्हणजे कलर एकमेकात मिक्स होणार नाही आणि खराब दिसणार नाही। कलरसाठी कोणती डिझाईन आणि किती पार्ट यूज करायचं हे मी ठरवलं नव्हतं, मी जसं कलर करायला घेतलं तसं आपोआप ठरवलं आहे आणि तशी मी डिझाईन बनवत आहे कलरने। इथं मी पूर्ण फ्रेम कलरनं भरत नाहीये, फक्त थोडासा भाग यूज करते। व्हाईट कलर जास्त सोडायचा होता मला, कारण व्हाईट कलरने फ्रेम खूप छान वाटेल।
मी जे आधी रफ स्केच करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे आणि थोडे वेगळे शेप सुद्धा मी इथं ॲड करतेय। 4ही कलर मी यूज केलेले आहेत आणि आता मी फायनल टचअप करतेय जो की ब्लॅक कलरनं करायचा आहे। इथं जर तुम्हाला कलर किंवा ब्रशनं जमत नसेल तर सरळ तुम्ही ब्लॅक जेल पेन किंवा मार्कर, ब्लॅक कलरचा मार्कर घेऊ शकता, त्याने तुम्ही करा, त्याने खूप छान होईल। आणि ही जी फ्रेमची आयडिया आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी असेच नवनवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। इथून पुढे मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तसे व्हिडिओ सुद्धा बनवायला सुरुवात करणार आहे। ही असे छोटे छोटे DIY किंवा क्राफ्ट वगैरे काहीतरी केलं तर तुमचं घर सुद्धा खूप छान दिसेल, सुंदर दिसेल आणि तुम्हाला असं वाटेल की हां बाबा हे मी माझ्या हाताने केलेलं आहे आणि ते किती छान वाटतंय। तर तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा आणि तुमच्या घराच्या भिंती सुद्धा तुम्ही बोलक्या करा। आणि एवढ्या सुंदर फ्रेम ज्या की आपण फक्त घरात पडलेल्या बोर्ड पासून बनवू शकतो, तर आपण काय काय करू शकतो। आणि हे सगळं सामान बनवायला मी सारखं मार्केटमध्ये जाऊन अशा चांगल्या मोठ्या अशा वस्तू खरेदी नाही करत की जे चांगलं दिसेल वगैरे। घरामध्ये जे पडलेलं असतं त्याच्यापासूनच काहीतरी नवीन क्रिएटिव्ह बनवते। तुम्ही जर मागचे व्हिडिओ जाऊन चेक केलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की मी जे घरामध्येच आहे तेच यूज करून काही ना काहीतरी नवीन क्रिएटिव्ह बनवते। आता इथं मी पहिली फ्रेम कंप्लीट करून दुसरी फ्रेम करायला घेतलेली आहे आणि तिसरी आणि चौथी फ्रेम मी तुम्हाला दाखवणार नाही। अरे म्हणजे दाखवणार नाही याचा अर्थ असा की तुमचा टाइम नको जायला, तीच फ्रेम आहे, फक्त डिझाईन चेंज आहे, कलरिंग तर फक्त करायचं आहे। त्याच्यामुळे जी कंप्लीट झालेली फ्रेम आहे ती मी तुम्हाला दाखवीन। पहिल्या फ्रेममध्ये मी फक्त आउटलाईन केलेली आहे आणि दुसऱ्या फ्रेममध्ये मी फील केलेला आहे की कलर असा भरलेला आहे पानांमध्ये। तर तशी तिसरी फ्रेम आहे जी आउटलाईनची आहे आणि चौथी फ्रेम आहे ती फील करायची आहे, म्हणजे भरायची आहे, पानं फुल भरायचे। तर तसं मी पहिली आणि दुसरी तुम्हाला दाखवलेली आहे, तिसरी चौथी काही दाखवायची गरज पडत नाहीये। तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की अर्धा सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर जागा सोडा, तर ही याच्यासाठी कारण ती फ्रेम आहे असं दिसावं, ब्लॅक कलरची आउटलाईन मी केलेली आहे तर त्याच्यामध्ये ती फ्रेम टाईप दिसत आहे, तर तुम्ही तिथं जागा सोडा। तर आपली ही फ्रेम करून तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली आणि याचे कलर कसे वाटते? जे कलर निवॉन आहेत, फ्लोरसेंट आहेत, हे कलर खूप छान दिसतात, उठून दिसतात, रात्री सुद्धा हे कलर चमकतात। मी आता नवीन रूम मध्ये शिफ्टिंग केलेलं आहे, तिथे ऑलरेडी कलर ग्रे होता भिंतींचा, त्याच्यामुळे फ्रेम खूप छान वाटतेय, व्हाईट कलर मध्ये सुद्धा छान वाटेल। मला तर हे जाम आवडलेलं आहे। तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा पटकन तयार करायला घ्या। चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा।